हाय गाईज, थँक यू फॉर वॉचिंग डेंटिस्ट फ्रॉम मी प्रियांका आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक हेल्दी चीला बघायला भेटणार आहे आणि मी वॉर्डरोब ऑर्गनायझेशन पण केलेलं आहे. तर ते कसं केलं आहे, काय काय टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे वॉर्डरोब ऑर्गनायझेशनसाठी आणि काय काय वापरलेलं आहे तेही दाखवणार आहे. आणि ज्वारीचा चीला जो आहे तो खूपच हेल्दी असतो. तर ते तुम्ही नक्की तुमच्या बेबीजला द्या आणि तुम्ही पण खावा. तर मी आज जे दाखवणार आहे ते बेबीजसाठी दाखवणार आहे. आपण त्याच्यामध्ये थोडं मिरची वगैरे टाकून आपल्यासाठी पण बनवू शकतो. तर नक्की तुम्ही हे ट्राय करून बघा आणि पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. पहिले तर इथे मी घेतलेलं आहे गाजर, ओके. त्याच्यानंतर हे अनियन आहे, कांदा आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. बाळासाठी करणार आहे म्हणून ही सगळी क्वांटिटी थोडी थोडी आहे. तर हे सगळं आपण आता चॉप करून घेऊया. आता आपल्याला हे खिसून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी अनियन पण सोलून ठेवते. कांदा हे सगळं एकदम बारीक चॉप करून घ्यायचं आहे. जेवढं बारीक करता येईल तेवढं करायचं आहे बारीक. हो सोना, एवढा हां सोना थांबा एक मिनटं. हा एवढा कांदा पास झाला आपल्याला आणि आता हे खिसून घ्यायचं आहे. तर आता हे खिसून घेऊया. बघा असं बारीक खिसून घ्यायचं आहे. ही एक छोटी वाटी घेतली आहे. त्याच्यामध्ये 3 ज्वारीचं वाट्या टाकलेल्या आहेत ज्वारीच्या पिठाच्या. एक वाटी तांदळाचं पीठ टाकले आणि थोडासाच रवा, एकदम अर्धी वाटीपेक्षा पण थोडासा रवा टाकलेला आहे. आणि हे सगळं मस्त एक मिक्स करून घ्यायचं आहे. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पण ॲक्च्युली खूप झालं एका टायमासाठी, पण ठीक आहे आम्ही पण खाऊ. आता हे दही टाकते मी. दह्यामध्येच भिजवायचं आहे. थोडासा असा आंबटसर त्याची चव आली पाहिजे. हो दही, आमच्या क्रिशूला खूप आवडतं दही. आता हे पाणी टाकलेलं आहे मी. बोल बोल. तर ना आता हे बॅटर जास्त झालेलं आहे त्यामुळे क्रिशूला करायचं आहे. तर मी हे थोडंसं काढून ठेवणार आहे एका डब्यामध्ये. हे असं इडलीच्या बॅटरसारखं दिसतंय बघा. तर ह्याची थोडी अजून कन्सिस्टन्सी ना थोडीशी पातळ करायची. पहिले जाणार आहे गाजर, त्याच्यानंतर कांदा आणि मग कोथिंबीर. आणि आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्याला मिक्स करून आहे ना त्याला एक ऑलमोस्ट 1 आवर तरी तुम्ही ठेवलं पाहिजे असाइड, म्हणजे ते चांगलं मुरतं आणि मग त्याचे चिले चांगले होतात. आता आपण हे झाकून ठेवूया 1 तास आणि मग नंतर त्याचं स्टार्ट करूया बनवायला. आता ऑलमोस्ट 1 तास झालेला आहे. तर हा तवा पहिले प्री हीट केला मी. त्याच्यावर छान असं पाणी शिंपडायचं आहे आणि पुसून घ्यायचा आहे तवा. आणि पुसून झाल्यावर तुम्ही थोडंसं तूप पण लावू शकता. मी तुपात करते, तेल नाही लावत, कारण बेबीसाठी करते. तर तूप जास्त हेल्दी असतं. आणि एकदम पातळ पातळ चिले असे पसरवून घ्यायचे आणि त्याला ना वरून झाकायचं. म्हणजे काय होईल,
ते जे पीठ असतं वरच्या साईडने ते पण चांगलं शिजतं आणि पलटताना काही त्रास होत नाही, म्हणजे तुटत वगैरे नाही, इझिली पलटता येतं. त्याच्यामुळे आता झाकण काढलं, त्याच्यावर थोडे तूप टाकले आणि आता हे पलटणार आहे. चांगलं खालून ब्राऊन होऊन द्यायचं, मगच पलटायचं, नाही तर तुटेल. तर आता हे झालेलं आहे, चांगलं शिजलेलं आहे. खूप छान लागतं, खूप टेस्टी लागतं. इवन माझ्या बेबीला पण ते खूप आवडलं आणि इवन मला पण खूप आवडलं. ब्रेकफास्टसाठी खूप हेल्दी ऑप्शन आहे, तर नक्की ट्राय करून बघा. हे बघा, हे मी डब्यामध्ये स्टोअर करून ठेवलं, म्हणजे तो संध्याकाळी खाईल ते. हॅलो. तर मी खूप दिवस झालं माझं कपाट क्लीन नाही केलेलं आहे, तर मी आज माझं कपाट क्लीन करणार आहे. कारण वॉर्डरोब इतकं घाण झालं आहे की मला जे पाहिजे ते सापडतच नाही आणि मी फक्त जे वरच्यावर क्लोथ्स असतात त्याच फक्त वेअर करते आहे. तर तुम्हाला दाखवते मी हे कसं झालेलं आहे. लेट्स क्लीन द वॉर्डरोब टुडे. किती जास्त मेसी आहे. खूपच मेसी आहे. हे ड्रॉवर्स पण खूप मेसी आहेत. हे बघा, इथे सगळे नुसते कोंबलेत कपडे. तर आपण आता हे क्लीन करूया. हे बघा, आता एक साईड पूर्ण झालेली आहे करून आणि किती ऑर्गनाइज्ड वाटतं आहे. ऑलरेडी पूर्ण एक साईड झालेली आहे. बॅग्स कशा पण ठेवल्या होत्या, नीट ऑर्गनाइज करून ठेवल्यात, डस्ट बॅगमध्ये ठेवल्यात सगळ्या. आणि हे रोज वापरायचे कपडे, हे सगळे शर्ट्स आणि हे विंटर वेअर सगळं मस्त दिसतंय आता आणि सॉर्टेड आहे. आय होप हे असंच टिकून राहील. आणि हे जे पार्टिशन्स आहेत ते मी ॲमेझॉनवरनं मागवलेले आहेत. तर हे असे ऑलमोस्ट किती 1 2 3 4 5 6 ते 2 पेअरमध्ये येतात ते, म्हणजे 2 येतात. तर मी तसे ऑलमोस्ट 6 पेअर्स मागवले होते. तर माझ्याकडे अजून थोडे उरून आहेत. आणि आता ही जी साईड आहे, मला तर कंटाळा आला खूप. ही तर खूप सर्वात जास्त मेसी तर हीच आहे. आणि साड्या वगैरे पण सगळं ऑर्गनाईज करायच्या, ड्रॉवर्स वगैरे. तर हे सगळं आपण उद्या सकाळी किंवा मग उद्या तर नाही पॉसिबल, सॅटर्डे दुपारी, नाही तर मग संडेला किंवा मंडेला करणार. कारण आता आय डोंट हॅव एनी एनर्जी. मस्त सॉंग्स लावले होते आणि चालू होतं. आय एम डन नाव. आता थोडंसं रेस्ट करणार आहे आणि मग आंघोळ करून क्लिनिकला जाणार आहे. हाय गाईज. तर खूप दिवसाने शूट करते आहे. आता वॉर्डरोबचा सेकंड पार्ट, जो फर्स्ट पार्ट तुम्ही दाखवलं होतं कसं केलं ते, आता सेकंड पार्ट ऑर्गनाईज करणार आहे. पहिले त्याची हालत बघा तुम्ही, देन विल स्टार्ट विथ द ऑर्गनायझिंग. मग हे बघा इथं कसं, हे बघा काय हालत आहे. आता इथे सगळा पसारा काढलेला आहे. आणि हे जे बॉक्सेस आहेत ना, हे कंपार्टमेंटवाले बॉक्सेस, हे मी ॲमेझॉनवरनं मागवलेले आहेत. तर मी असे ऑलमोस्ट एक 6 मागवलेले आहेत. तर ह्याची लिंक वगैरे, ज्याची पण ऑर्गनायझर्सची लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुम्हाला. तर हे असं मस्त हॅसल फ्री बसतं, म्हणजे जे पाहिजे तेच आपण काढू शकतो आणि मग बाकीच्या घड्या काय उलगडणार नाही. तर एक ऑलरेडी ठेवलेलं आहे इकडे. हे बघा इथे कसं, हे सगळे 1 पीस ठेवलेले आहेत मी ऑलरेडी. आता हे बाकीचं तयारी करूया आपण. आता हे जे कवर्स आहेत, साडी कवर, हे मी मिशोवरनं मागवलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये एक साड्या ठेवल्या आहेत. ही आत्ता अशीच ठेवलेली आहे, नीट घडी घालून ठेवायची आहे. पण अशा साडी कवरमध्ये एक ठेवलं ना की तुम्हाला जी साडी पाहिजे ती लगेच काढता येते. मोठ्या मोठ्या बॉक्सेसमध्ये ठेवलं की काय होतं की आपल्याला सगळ्या साड्या उचकाव्या लागतात आणि मग ती साडी काढावी लागते. तर हे असे जे पर साडी कवर असतात ते फार छान आणि सोयीस्कर पडतात. तर आता मी ऑलमोस्ट सगळं केलेलं आहे. तर आता तुम्हाला पण दाखवते. एक साईड तर दाखवली होती ऑलरेडी, आता ही दुसरी साईड दाखवते.
हे बघा किती एकदम मस्त बसलेत सगळे कपडे. हे खूप छान पडतं. हे जे ऑर्गनायझर्स आहेत ना, हे मी लिंक करेल. तर त्याने काय होतं की कुठल्याही कपड्यांची घडी उलगडत नाही आणि एकदम इझिली ते एक जे आपल्याला पाहिजे असतं ते काढता येतं. तर अशा प्रकाराने माझं वॉर्डरोब कंप्लीट झालेलं आहे. तर तुम्हाला हा माझा ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ आणि जे पण बेबी फूड मी बनवलं आहे ते जर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन बाय.